आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे बोलून गेल्या. तसंच केलं पाहिजे तुझ्यासोबत. मिळालं. काय मिळाली? गिराईक मिळालं. नाही 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 नुकतं जाऊ दे ना. अरे सॉरी सॉरी बोलले ना त्या. चुकून त्यांनी धक्का मारला. नको ना काय करूस प्लीज. मी काहीच करणार नाहीये. मग कोण करणार? जे करायचंय ते तुलाच करायचंय. मी मी ऐक. वेडी झालीस का? लोक पकडून मारतील मला. मी नाही. मी घरी ऐक ऐक ऐक. मी गेटच्या बाहेर रिक्षा घेऊन रेडी राहते. तुला काही करायचं नाही. मी जो प्लॅन सांगितलाय तिकडे जाऊन तसं तसं करायचंय आणि लगेच येऊन तुला रिक्षात बसायचंय. प्लीज नको ना. मला नको ना यात पाडू. करतोयस मी सांगितलंयस ते की बघ नंतर मग करतो. तू जा. मी सांगितलंय तसं कर आणि तिकडे ये. मी जाते पुढे. हा एकदा ऐक ना. नको ना. मला करतो करतो. काय काय करायला लावते मला. वाचव रे. अरे मित्रा. अरे मित्रा कसा आहेस तू? हा किती दिवसांनी भेटलो यार आपण. मित्रा खूप बरं वाटलं तुला भेटून. खरंच खूप खूप बरं वाटलं. हा दागी मी रागवलंय तुझ्यावर. मी तुझ्यावर रागवलंय. तुझ्या लग्नाला तू मला बोलवलं नाहीस. मी रागवलंय तुझ्यावर. मला माहितीये मिनलशीच लग्न केलंस ना शेवटी. तिच्याशीच केलंस की नाही मला सांग. कशी आहे मिनल वहिनी? कुठे आता? बरी आहे ना मिनल वहिनी माझी? हा कोण मिनल? या कोण आहेत? मी यांची बायको. म्हणजे या वहिनी आहेत? तू मिनलशी लग्न नाही केलंस? अरे मग तसं सांगायचं ना मला. नमस्कार. नमस्कार वहिनी. सॉरी मी ते चुकून मला वाटलं आणि मी नाही काय बोलणार. सॉरी मला माफ करा. चुकून मी बोलून गेलो. मित्रा काय तू पण. दादा पाणीपुरी द्या वहिनींना. बेळपुरी येतो भावा. सॉरी सॉरी चुकलो मी. सॉरी. लोक अरे थांब ना. त्यांचं भांडण बघू दे. नको ना. चल ना मुक्ता यार प्लीज. मी केलं ना आता तू सांगितलंस तसं. मला काय माहित कोण होता? तुला नाही माहित? आणि मिनल कोण? अगं ते पण नाही माहित. ते पण नाही माहित. मग तू असं का बोलला? अगं तू काय कोणाचं पण डोक्यात घेतेस? ए थांब रे. सॉरी सॉरी. चल ना मारेल तो मला. चाललो बाय बाय. अगं काय तू कोणाचं पण डोक्यात घेतेस? मग तू असं का बोलला? मी त्याला ओळखतच नाही ना. आणि कोणी मिनल? सारखं वहिनी वहिनी करत होता ते. अरे तो आज पहिल्यांदा मला भेटलाय आणि मला असं का बोलला मला काहीच माहित नाही. तुम्ही घरी चला. तुम्हाला 3 डिग्रीज देते. ही घ्या तुमचे भेळ. नको मला. अरे ऐक ना. अरे ऐक तर. हे यार. नाही बाई आकाशराव. हे अशा पद्धतीची कोणाची खोड काढणं काय बरोबर नाही. यावं त्या मुक्ताच्या नादाला लागून हे असं वागणं शोभतं काय तुम्हाला? माहिती हो पण हेच मी सांगत होतो हिला. पण माझं ऐकेल तर शपथ आहे. नाही पण हे जे काही केलं तुम्ही ना ते चुकीचंच आहे. अतिशय चुकीचं आहे.
तुम्ही मलाच का बोलताय? म्हणजे बोला आता, मलाच बोला. काय हिने केलं सगळं, तू केलं सगळं, आणि आता बोलणी मला खावी लागतायत तुझ्यामुळे. घ्या काका, तुम्ही हिला पण बोला. काय अरे ते मला का बोलतील? मी फक्त सजेस्ट करायचं काम केलं होतं. हा, बाकी पुढची तुझी स्टोरी तूच लिहिलीस, अख्खा सिनेमा तूच बनवलास, तूच शूट केलास. तुलाच उत्साह ना. उत्साह? हा, उत्साह? अगं तुझ्यासाठी केलं ना मी हे सगळं, आणि आता माझ्यावर ढकल, मोकळी हो. मुक्ता, हे काय बरोबर नाही. अगं मी याला सांगितल्यावर त्यांनी का करावं असं तू म्हणतेस, आणि तू सांगितलंस म्हणून त्यांनी केलं असं ते म्हणतायत. पण तू मुळात सांगितलंस ना आणि त्यांनी केलं ना, पण चूक तुमच्या दोघांची आहे. दोघंही कारणीभूत आहात या सगळ्या गोष्टीला. हो हो. काका, तर मी कसं काय कारणीभूत असेल? माझ्या खरं सांगतो, माझ्या काही ध्यानीमध्ये पण नव्हतं. मला असं काहीच करायचं नव्हतं. ही बोलली म्हणून मी केलं. नाही या बाबा, मी ह्याला असं कर असं काही सांगितलं नव्हतं. त्याच डोकं होतं, तूच केलंस. अरे म्हणजे मी नसतं केलं तरी मलाच बोलली असतीस तू तिकडे. वाईट वाटायला लागलं मला उगाच त्यांचं. तुला सांगतो, त्या नवरा बायकोचं जर का नातं तुटलं ना, तर ही मुक्ता ही कारणीभूत असेल त्यासाठी. उगाच केलं. आतापर्यंत त्यांचं फार डिवोर्स पर्यंत गोष्टी गेल्या असतील. भाऊजी हे बघा, त्यांचं एकमेकांवर प्रेम असेल तर नात्यात कितीही वादळ आली तरी त्यांचं नातं टिकून राहील. शेवटी नातं टिकवायला काय लागतं? विश्वास, आणि त्याही पलीकडे प्रेम. खूप जास्त प्रेम. दोघांचं एकमेकांवर प्रेम असलं की मग कोणी काही केलं तरी नातं बरकटत नाही. खरंय ग, खरंय, अगदी खरंय बाई. नातं टिकवणारा माणूस असेल ना तर नातं कधीच तुटत नाही. हा, ओवीच बघा बाई, माझ्यासारखी सासू तरी नातं टिकवून ठेवलं तिने. माझ्यासारख्या माणसाला सहन केलं. प्रेम, खरंच प्रेम आहे तर नातं आहे. कळलं ना? त्यामुळे तू आता नको टेन्शन घेऊस त्यांचं. ठीक आहे. पण मी काय म्हणते, उद्या आपण दुसरं काहीतरी करू. ए बाई, अरे अडवा हिला कोणीतरी, अडवा. थांब बाई, थांब, बस झालं.